तुम्ही तासनतास पूजा करता पण तुमचं मन शांत का नसतं? स्वामींना काय हवं आहे जे तुम्हाला खरंच माहिती आहे का? आजचा श्री स्वामी समर्थ अध्याय 14वा म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व बक्स फिक्स करणार आहे. एक आध्यात्मिक सॉफ्टवेअर आहे ज्याने 13व्या अध्यायामध्ये सुंदराबाईंचा अंत पाहिलेला होता. त्याने आता समजणार आहे की खरी स्वामी भक्ती नेमकी कशी असते. लोक म्हणतात आम्ही स्वामी भक्त आहोत, पण स्वामींच्या नजरेत कोण खरा भक्त आहे आणि कोण स्पॅम आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्याची ती गुरुकिल्ली. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14चा सारांश. आज आपण साक्षात परब्रह्माच्या अंतरंगात प्रवेश करणार आहोत. दिखावा करणारे कलियुगात हा अध्याय तुमच्या मनाला एक वेगळीच ऊर्जा आणि शांती देऊन जाईल याची खात्री आहे. चला सुरू करूया स्वामी चरित्रातील सर्वात प्रभावी आणि यशाचा मंत्रचा 14वा अध्याय. अध्यायाची सुरुवात. सकाळी पाठी उठल्या उठल्या आधी कोणाचं तोंड न पाहता श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या. शुद्ध मनाने स्वामींचे चरण डोळ्यासमोर आणून दिवसाची सुरुवात केली की तुमची एफिशियन्सी 100 पटीने वाढत असते. प्रातकर्मे आटपून शांती चित्ताने आसनावर बसा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पूर्ण भक्ती ठेवून पूजेला सुरुवात करा. हा फक्त विधी नाही तर तुमच्या आत्म्याची आणि परमात्म्याशी होणारा एक संवाद आहे जे तुम्हाला ताकद देतो. सुगंधित चंदन, ताजी फुले. श्री स्वामी समर्थ महाराजांना स्नान घालताना तुमचं मन कसं शांत होतं हे अनुभवा. धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करताना तुमच्यातील दाता जागा होतो आणि मनातील मीपणा गळून पडतो. भक्तीमध्ये जेव्हा विधियुक्त नियम येतात तेव्हा तुमचं आयुष्य एका शिस्तीत बसत असतं. स्वामींची ही सेवा म्हणजे तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता काढून टाकण्याचा एक मोठा अँटीव्हायरसच समजावा आजच्या काळातलं. या अध्यायाची प्रार्थना करणे म्हणजे साक्षात विज्ञानाच्या आणि अध्यात्माचं एक कॉम्बिनेशन आहे हे लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करताना म्हणा, हे श्री स्वामी समर्था, तूच अग्नी, तूच पवन, तूच आकाश, तूच हे जीवन आहेस. चंद्र, सूर्य आणि वसुंधरा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वामींची अपार सत्तेचं आहेच. विष्णू, शंकर, ब्रह्मा आणि इंद्र या सर्व रूपात तूची नटला आहेस. तुझा आधी आणि तुझा अंत कोणालाच कळलेला नाही. वेदांचा तर्क तिथे थकून जातात आणि शास्त्राची बुद्धी जिथं कुंठित होतं ते श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्ता सुरू होते. मी अल्पमठी तुमची स्तुती कशी करू? हजारो जीव असलेल्या शेषनागालाही तुमची ख्याती पूर्णपणे वर्णित आलेली नाही. स्वामी समर्थांचे हे निर्गुण असूनही आपल्यासाठी सगुण रूपात प्रकट झालेले आहे. हीच तर त्यांची सर्वात मोठी कृपा आहे. ज्यांना स्वामींच्या या विश्वरूपाचे दर्शन झालेलं आहे त्यांचं आयुष्य मग कोणत्याही संकटात डगमगणार नाही. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांना काय मागायचं असतं? पैसा, गाडी, बंगला नाही तर स्वामींना मागा ती म्हणजे शुद्धी आणि बुद्धी आणि आश्रय. कृपेच्या या महासागरात मला एक छोटासा तुमच्या मासा बनवून सदैव तुमच्या सानिध्यात आश्रय द्या. ही तर खरी इनवणी आहे. पाप, ताप, दैन्य या जीवनातील सर्व नष्ट होऊ दे. इहलोकी सौख्य मिळवून परलोकाचे साधन घडू दे. हा भवसागर पार करणं म्हणजे कठीण आहे, पण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव ही एक अशी नौका आहे जी आपल्याला पहिलं तरी नक्की नेईल. आशा, मनीषा, तृष्णा आणि वासना या स्पॅम गोष्टीपासून माझ्या मनाचं रक्षण करा. ही प्रार्थना मनापासून करा. अज्ञानाचा अंधार दूर होऊ, तुमचा ज्ञानाचा सूर्य माझ्या हृदयात प्रगट होऊ, म्हणजे मला सत्याचा मार्ग गवसेल. श्री स्वामी समर्थ महाराजाकडे मागितलेलं हे वरदान म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट ठरणार आहे, हे विसरू नका. भक्तांचा हा अनुभव घेताना तुमचं मन साक्षात अक्कलकोटच्या दरबारात पोचल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमच्या मनात भक्ती हवी, ना की हे पाहिजे ना ते पाहिजे. त्यामुळेच आपल्याला शांती आणि मन शांती लाभत असते. आपल्या मनात नेहमी गोंधळ असतं, पण या अध्यायात सांगतो की स्वामींच्या कृपेने मनात सदैव शांती वसावी. वृत्ता अभिमान नसो, कारण अहंकारी हा
प्रगतीमधील सर्वात मोठा बग आहे जो तुमची सिस्टीम क्रॅश करतो. सदा समाधान वसो, मिळालेल्या गोष्टीत आनंद मानण्याची कला श्री स्वामी समर्थ आपल्याला या अध्यायातून शिकवत असतात. विषयाची वासना मनाला नसावी तर चित्त नेहमी श्री स्वामी समर्थ महाराजाच्या नामात आणि भजनात आणि साधू समागमात दंग असावा. आपण व्यवहारात वागताना कधी भ्रांती पडू नये आणि जिभेवर कधी असत्य येऊ नये. ही तर खरी शिस्त आहे आणि हाच तर खरा श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त आहे. सत्याचा विजय सर्वदा होतो हा विश्वास मनात ठेवा. आपल्या कामात श्री स्वामी समर्थांना सदैव सोबत ठेवा. स्वामींची ही शिकवण तुम्हाला केवळ एक भक्त नाही तर एक उत्तम माणूस, समाजात सन्मान मिळवून देईल हे नक्कीच आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14च्या सारांशमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की आपल्या कुटुंबाचं पोषण करा आणि नेहमी न्यायमार्गाचा अवलंबन करा. संसारात राहूनही श्री स्वामी समर्थ नामाचं अमृत पाशन केलं तर तुमचं प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सुखकार होतील. आपण जोपर्यंत असो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करा आणि योग्य तो न्यायचा मार्ग अवलंबन करा. तुम्हाला घरदार सोडून जंगलात जायची गरज नाही, कोठेही जाण्याची गरज नाही. फक्त संसारात राहूनही श्री स्वामी समर्थ महाराजांना विसरू नका. हे तर स्वामींना हवं आहे. मित्रांनो, अशी प्रार्थना केली की श्री स्वामी समर्थ महाराजांना मनापासून आनंद होतो आणि ते आपल्या भक्तावर कन्फर्म वरप्रसादाचा वर्षाव हे करतच असतात. गुरुवारी उपोषण करा, विधियुक्त पूजन करा. प्रदोष समय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने ते उपोषण सोडा. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षराचा मंत्र म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांचं एक सोल्युशन आहे. हा मंत्र अहोरात्र जपला की तुमचं आयुष्य एक सुवर्ण काळात प्रवेश करेल, यात मात्र तीळ मात्रही शंकाच नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जर तुमच्याकडे पूजेचे साहित्य जरी नसलं तर काळजी करू नका. स्वामींनी तुमची मानसपूजा सुद्धा तितकीच प्रिय आहे. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ महाराजांना स्नान घाला. मनातच त्यांना आपल्या आवडीचा, त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवा. ही भक्ती श्री स्वामी समर्थांच्या चरणी पोचतच असते. स्वामी चरित्र वाचताना किंवा ऐकताना तुमच्या मनातील सर्व दोष निघून जातात आणि मन शुद्ध होतं. भक्ती कशी करावी हे जर आपल्याला समजत नसेल तर शुद्ध चित्त ही श्री स्वामी समर्थांच्या नजरेत श्रेष्ठ भक्ती आहे. तुमच्या मनात जर कपट असलं तरी श्री स्वामी समर्थ तुमच्या मनात जर कपट नसलं तरी स्वामी समर्थ स्वतःहून तुमच्या घराचा पत्ता शोधता येतात. हा आपल्याला माहीतच आहे, कारण विश्वास ठेवा. देव पावला या मालिकेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःहून त्यांच्या घरी पादुका ठेवलेलं होतं. मित्रांनो, आपण दिखावा करायचं नाही. भक्तीमध्ये जेवढा सिंपलपणा असेल तेवढा श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतो. श्री स्वामी चरित्राचा हा आध्यात्मिक मंत्र तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करण्याची ताकद ठेवतो. 14वा अध्यायाचा गोडवा तुमच्या आयुष्यातील सर्व कटुता संपवून टाकेल. मित्रांनो, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत म्हणून समाजात याचा गर्व किंवा दंभ कधीही मिरवू नका. ज्याच्या भक्तीमध्ये फक्त देखावा आणि अहंकार असतो ती कसली श्री स्वामी समर्थांची महाराजांची भक्ती पूर्णपणे निष्फळ ठरत असते. हे श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्पष्ट सांगितले. ती मुंबईची जोडपी मला मित्र एक सांगत होता, जे मुंबईला राहायला होतील. फक्त आणि फक्त देखावा करणारे लोक. आम्ही फक्त स्वामी भक्त आहोत, आम्ही फक्त स्वामी भक्त आहेत, हे फक्त देखावा करत होते, पण केवळ दंभ करत आहेत, पण त्याचं फळ मात्र शून्यच असणार. खरी भक्ती ही शांत असते. ती ओरडून सांगावी लागत नाही, ती तुमच्या वागण्यातून दिसलेली पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमची प्रसिद्धी नको आहे, त्यांना तुमचं समर्पण हवं आहे. जे बाळाप्पा मारुती मंदिरात राहून दाखवलेलं होतं. कलियुगात जिथं व्ह्यूजसाठी काहीही करतात तिथे आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा सत्याचा मार्ग निवडलेला आहे. तुमची ही प्रामाणिक भक्तीच तुम्हाला त्या दिखावा करणाऱ्या लोकांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरवेल. लक्षात ठेवा, ज्याचा डंका जगात वाजतो त्यांच्या मागे साक्षात अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची ताकद हे असतेच. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा हा एक पोथीचा भाग नाही तर तुमच्या जीवनातील एक व्हॅल्युएबल कार्ड आहे. यातून आपल्याला कळतं की
श्री स्वामी समर्थ महाराज केवळ एक मूर्तीत नसून ते संपूर्ण सृष्टीचे चालक मालक आहेत. प्रार्थना आणि नामस्मरण हे दोन्ही असे खांब आहेत ज्याच्यावर तुमच्या यशाची इमारत उभी राहणार आहे. बाळाप्पा महाराजांनी जसा संयम ठेवलेला होता तसाच संयम आपल्या जीवनात, आपल्या व्यवहारात आणि आपल्या भक्तीत ठेवायचा असतो. हा अध्याय ऐकताना जर तुमच्याही डोळ्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तरळली असेल तर समजा तुमची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पोचलेली आहे. आता तुम्ही काळजी करू नका, स्वामी सर्व काही पाहून घेतील. भक्तीच्या प्रवासातील तुम्ही एका अशा टप्प्यावर आलेला आहे जिथून मागे वळून बघण्याची आता तुम्हाला काहीच गरज लागणार नाही. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14 हा सारांश तुमच्या आयुष्यातील सर्व संकटावरचा एकमात्र उतार आहे. पुढचा प्रवास अजूनही रंजक आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरलेला असणार आहे असे तुम्ही समजाच. अक्कलकोटच्या स्वामीरायांना वंदन करताना म्हणा, जय जय ज्या करुण करा, माझ्या सर्व चुका क्षमा करा. रात्र दिवस ज्याच्या पायाने विष्णू आणि शंकर वंदन करतात त्या समर्थांनी तेव्हा आपल्याला मिळतंय हे आपलं भाग्य समजा. जगाच्या पाट्यावर कुठेही असा पण मनात अक्कलकोटचा तो वटवृक्ष आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती कायम जपून ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानर्ग प्रगटेल हा माझा पूर्णपणे विश्वास आहे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत 14 अध्याय हा प्रवास इथे संपला असला तरी स्वामींचा आशीर्वाद अखंड आहे. मित्रांनो, स्वामींच्या मानसपूजा आणि भक्तीच्या रहस्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला? तुमचे डोळे जरी ओले झाले असले तर एक लाईक तर बनतोच. जर तुम्ही स्वतःला श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त समजत असेल तर कमेंटमध्ये जय जय अक्कलकोट लिहायला नक्की लिहा. तुमच्या एका शेअरमुळे हा नामजप किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो जे आज संकटात उभा आहे. तर चॅनेलवर नवीन असाल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलमध्ये किंवा या परिवारामध्ये आत्ताच सामील व्हा. बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशनही ऑन करा. कारण देखावा करणारे कलियुगात स्वामींच्या या सत्याचा प्रचार करणं हीच तर खरी सेवा आहे. ते आवर्जून करा. भेटूया पुढच्या अध्याय 15व्या अध्यायामध्ये जिथे स्वामींच्या लीलेने अजून एक मोठा चमत्कार होणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामात दंग राहा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. झाडे लावा, झाडे जगवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.